नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज हा आपण व्हिडिओ घेत आहोत. तुम्हाला या स्लाइडवर दिसूनच येत असेल की हा व्हिडिओ आपण कशावर घेत आहोत. तर हा व्हिडिओ आपण डिस्कस करत आहोत जी काही आत्तापर्यंत जी काही ॲडव्हर्टाईज आलेली आहे. कुठली जी ॲडव्हर्टाईज आहे ती आपली कुठली ॲडव्हर्टाईज आहे? धर्मादाय आयुक्तालयाची ॲडव्हर्टाईज आली आहे. ठीक आहे, 3 तारीख ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. पण हा सिलेबस थोडा डिस्कस करायला मला लेट झाला. काही विद्यार्थ्यांचे मला असे मेसेज आले की सर सिलेबसमध्ये थोडं कन्फ्युजन होत आहे, त्यामुळे मी याला थेट म्हणजे थोडं लेट मी डिस्कस करत आहे आणि थेट तुमच्यापर्यंत पोचवत आहे. ठीक आहे, बघा हा जो सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज होऊन जाऊ नका या धर्मादाय आयुक्तालय अभ्यासक्रमामध्ये. इथे तर पहिलं तुम्हाला विषय माहीत पाहिजे, कुठले कुठले विषय या परीक्षेसाठी उपयुक्त आहे. पहिलं तर मराठी विषय उपयुक्त आहे, त्याच्यानंतर इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय रे? जे की MCQ फॉर्मॅटमध्ये असतील. ठीक आहे, तर तुम्हाला आधी तर या विषयांवर भर द्यायचा आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी हे विषय आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू आहेत. याची PYQ सिरीज सुरू आहे आणि तुम्हाला बघायची असेल PYQ सिरीज तर माझ्या यूट्यूब चॅनलवर काय विजिट करा. तिथे तुम्हाला सगळ्याच एक्झामची तयारी पूर्णपणे केली जात आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला तिथे अंकगणित व बुद्धिमत्ता अशा लेवलवर शिकवत आहे, अशा लेवलवर डिस्कस करत आहे की तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत तिथे मी गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवून घेत आहे. ठीक आहे, तुम्हाला जर काही वाटत असेल तर माझ्या एकदा यूट्यूब चॅनलला विजिट करा. तिथे प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये सगळेच व्हिडिओ मी घेतलेले आहे टॉपिक वाईज PYQ सिरीज. आणि काही विद्यार्थ्यांनी मला डायरेक्ट मेसेज केले आहे की सर तुमच्या PYQ सिरीजचा मागील काही एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये खूप फायदा झाला आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की ह्या परीक्षेची जे काही विद्यार्थी तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांनी माझं यूट्यूब चॅनलचं अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी एकदा रिवाइज करून जाच. या एक्झामला तुम्हाला काही नाही काही फायदा होणार आहे. ठीक आहे, आता हे काही दिलेलं आहे ते मी एका स्लाइडमध्ये व्यवस्थित मांडलेलं आहे. तुम्हाला इथे न समजत असेल, इथे काही समजत नसेल तर मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवरती समजून सांगत आहे. बघा, हे आहे आपली धर्मादाय आयुक्तालय अभ्यासक्रम विषयी स्लाइड. ठीक आहे, तर बघा हा झाला अभ्यासक्रम. याच्यामध्ये पहिलं तर हे विषय दिलेले आहे. बघा हे विषय कुठले कुठले आहे रे? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित. ठीक आहे, या विषयाची तयारी पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू आहे आणि कंटिन्यू सुरू राहणार आहे. ठीक आहे, आधी तर हा जो पेपर आहे हा कंडक्ट करत आहे TCS. हा पेपर TCS घेणार आहे, त्याच्यामुळे TCS घेणार आहे याचे प्रश्न कसे असतात ते मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ घेताना स्लाइडवर स्क्रीनशॉट दाखवतच असतो. त्याच टाईपचे मी TCS पॅटर्ननी क्वेश्चन घेत आहे. आणि तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तो सगळ्याच एक्झामसाठी काय उपयुक्त आहे. तुम्ही नसेल बघितला तर माझ्या एकदा यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा विद्यार्थी मित्रांनो. बघा मी तिथे स्क्रीनशॉट सुरुवातीच्या स्लाइडला स्क्रीनशॉट टाकलेले आहे. ठीक आहे, ते सगळे TCSनी विचारलेले पेपर आहे. TCSनी विचारलेले पेपर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या परीक्षेसाठी नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे, वळूया आपल्या या सिलेबसकडे, अभ्यासक्रमाकडे. मराठी झालाय, इंग्रजी या सामान्य ज्ञानचं माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर GK, GS आणि करंट अफेअरचे मी डेली क्विज घेत आहे 10. तर ते डेली क्विज तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी किंवा या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या खाली टाकलेली आहे, तर तुम्ही ती एकदा बघून घ्या. आणि वाटत असेल, शक्य होत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, कारण तुम्हाला इथे 2 विषयाची तर तयारी या यूट्यूब चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनलवर
होऊन जाणार. ठीक आहे, आता वळू आपल्या पदाकडे. तर बघा, धर्मदाय आयुक्तालयाचं पद पहिलं आहे विधी सहाय्यक पद. ठीक आहे, तर या विधी सहाय्यक पदाकरिता प्रश्न राहणार आहे 100, गुण राहणार आहे 200 आणि वेळ आहे 2 तास. हा पहिला पदाचं झालं. त्याच्यानंतर इथे बघा दुसरा नंबर दिला आहे, पण या दुसऱ्या नंबरमध्ये 2 पद आहे, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक. यासाठी कॉमन सिलेबस आहे, म्हणजे कॉमन प्रश्न आहे. प्रश्न आहे 100, गुण आहे 200 आणि वेळ आहे 2 तास. कुठल्या कुठल्या? निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदाकरिता. आता जो तिसरा मी पॉइंट दिलेला आहे त्याच्यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी या पदाकरिता प्रश्न राहणार आहे 60, गुण राहणार आहे 120 आणि वेळ राहणार आहे 1 तास. आता बघा इथे एक दिलेला आहे व्यावसायिक चाचणी 80 गुण. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा जो पेपर आहे, हा पेपर क्वालिफाईंग झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमची एक व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे, जे की इथे मला तर वाटते स्किल टेस्ट असेल किंवा कुठली पण टेस्ट असेल, ते 80 गुणाची तुमची स्किल टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर इलिजिबल झाले तर तुम्हाला म्हणजे काय पोस्टसाठी काय करतील, इलिजिबल करतील. आधी तर तुम्हाला हा पेपर क्वालिफाईंग करणे आवश्यक आहे, त्याच्यानंतर तुमची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. आता बघा ही एक नोट आहे, ही नोट तुम्ही माइंडमध्ये ठेवा. सर्व पदासाठी 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. म्हणजे हे जे पोस्ट आहे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या चारही पोस्टमध्ये तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे म्हणजे कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर 45%च्या वरती गुण असेल तर तुम्ही पोस्टसाठी इलिजिबल व्हाल, म्हणजे जे जॉब आहे त्यासाठी इलिजिबल आहे, अन्यथा होणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला हे तुमच्या माइंडमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर बघा याचा अभ्यासक्रम विषय जो विषयाचा अभ्यासक्रम आहे तो डिटेल इथे सांगत आहोत. जसं की बघा मराठीमध्ये काय काय येणार आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी व वाक्यप्रचार, अर्थ, उपयोग तसेच उतावरील प्रश्न. जे काही उतारे राहतील तुम्हाला त्या उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. इंग्रजीमध्ये सारखंच आहे, वोकॅब्युलरी राहणार आहे, स्ट्रक्चर राहणार आहे, सेंटेन्स ग्रामर राहणार आहे, ॲडम फ्रेजेस राहणार आहे आणि त्यांचे मिनिंग आणि कॉम्प्रेन्शन पॅसेज राहणार आहे. ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणी तर हा विषय माझ्यावर सोडून द्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, कारण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर कंटिन्यू मॅथ रिझनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची कंटिन्यू PYQ सिरीज चालू आहे, ते पण TCS पॅटर्ननी. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथचा, हा सिलेबस मी माझ्या यूट्यूब चॅनलवर कंप्लीट करत आहे. सामान्य ज्ञानमध्ये बघा हे विषय आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र याचे हे डिटेल अभ्यासक्रम इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एकदा तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान बघा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. चालू घडामोडीचे क्विज मी माझ्या ठीक आहे काय करत आहे यूट्यूब व्हॉट्सअप चॅनलवर घेत आहे. तुम्ही कोणी माझा आत्ता व्हिडिओ बघत असेल विद्यार्थी, तो विद्यार्थी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जर जॉईन असेल तर त्याला माहित आहे की या व्हॉट्सअप चॅनलला सर नेहमी काय डेली काय घेत आहेत, क्विजेस घेत आहेत. ठीक आहे, कुठले? CA, GK, GS. CA म्हणजे करंट अफेअर. ठीक आहे, तर त्याची तयारी तुमची या व्हॉट्सअप चॅनलवर होऊन जाणार. हा रिझनिंगचा सिलेबस आहे, इथे दिलेला आहे बघा, हे एवढे टॉपिक आहे. या टॉपिकचं सगळं सिलेबस मी यूट्यूब चॅनलवर काय करत आहे, डिस्कस करत आहे. आणि हे महाराष्ट्र राज्य मुंबई जो धर्मदाय आयुक्त आहे, ठीक आहे, कलोती साहेब यांनी सिलेबस काय केलेला आहे, स्पेसिफाय केलेला आहे. ठीक आहे, जर याबद्दल तुम्हाला काही अडचण आली तर मला पर्सनली माझ्या नंबरवर मेसेज करा, हा माझा पर्टिक्युलर नंबर आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर या चॅनलला आधी काय करा, सबस्क्राईब करून घ्या, कारण इथे मी न्यू अपडेट जे काही सिलेबस असो, त्याच्यानंतर ज्या काही जॉब निघतात त्याचं त्याला काय म्हणतात, रिक्रुटमेंट काही निघतात तर त्याचं मी अपडेट तुम्हाला देत असते. म्हणून तुम्ही आधी या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या काय करा, यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. माझ्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन करायचं असेल तर ही माझी टेलिग्राम ID आहे आणि ही माझी व्हॉट्सअप काय आहे, ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. आणि मला इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर हा माझा इन्स्टा पेज आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
सगळंच या फॉर्मची लिंक पण म्हणजे फॉर्म भरण्याची लिंक पण मी या व्हिडिओ खाली टाकत आहे किंवा टाकलेली आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची पण माझ्या लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे. तुम्हाला वाटत असेल तर जॉईन व्हा आणि हे फॉर्म ज्यांनी भरले नसेल 3 तारीख लास्ट डेट आहे तर त्या फॉर्मची लिंक पण मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या खाली टाकत आहे. ठीक आहे, थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.